नाही अजून घरी गेलो नाहीये. आज ना मामा मी सगळा वसूल मामाकडनं करून घेतो बघ. तुला दरवेळी तो फोन करतो, इमोशनल ब्लॅकमेल करतो, खूप लुबाडला आता मामाने. आज सगळं क्लिअर करतो मी. तू ठेव फोन तू. मी पोचतो आता, बोलतो त्याबरोबर. माझी शालू र शालू माझी शालू रे. दादा तू कधी आलास? दे बॉ बॅग दे इकडं. अरे बॅग दे. एक मिनिट. कोण आहेस तू? अरे मी तुझा भाव. हा? अरे परब्याचा पोरगा. कोणाचा पोरगा? तुझा मामा परब्या. सटकन वाजवीन ना. बापाचं नाव घेतो, लाज नाही वाटत? अरे वाडीतले सगळे परब्याच बोलतात. मी बोललो तर काय आला? तू कधी आलास? हा काय आत्ताच आलो. नाही जन्माला कधी आलास? 5वा. हा? काय नाव काय तुझं? 5वाच. 5वं नाव कसं असेल? नाव असेल ना काहीतरी. तू आल्याला प्रश्न विचार नको. चल घरात ये लवकर ये. अरे, ये. ओ बाबांनो दादा. अगं शालू झोका दे गो मायना, शालू झोका दे गो मायना, फुगडी नाही आणली दुसरीचा मायना, फुगडी नाही आणली दुसरीचा मायना, शालू झोका दे गो मायना. याने हाफ पॅन्ट घातले, तू टॉवेल घातलेस, सुटल ते. कोणासमोर गातोस? कोण बसलेस समोर ते बघ तरी. आवडला घेऊन गेल्या शो मध्ये तर समोरच लागलाय सेट एक तर. तसं नाही रे. बरं बाबांनो दादाने माझ्यासाठी ना भेट म्हणून कार आणले 4 व्हीलर. ए ती कार तुझ्यासाठी नाही आणली, मी लोनवर घेतली ती. भेट कार म्हणून देणार आहे तुला मी. हा तसं नाही काय? मग जाऊ दे, वाईट चावी दे. चल. कशाला? अरे तिकडे पडसाद आपली नारली काढलेली आहेत ना, ती घेऊन यायची. दे लाव चावी. अरे मामा गाडीत ना नारळ कसे आणणार? अरे ते काय होतंय देऊन टाक चावी. दे आधी चावी देच बघू. हा का आम्ही काही कधी गाडी बघितली नाही आहे काय? तू काय आपल्या गोष्टी करून दे चावी. दे पटकन दे. हा घे. नीट चालवशील ना? मजा काय? येते ना चालवायला? म्हणजे काय? अरे सायकल काय चालवतो? तर मामा सायकल आणि गाडीमध्ये फरक आहे. अरे 2 चाकाचा तर फरक आहे. काय वासाडा बोलतो दादा हा? ते 1 डाऊन 4 अप आहेत ना? अरे ते नाही, बाईक मी बघून घेतो. एवढा काय नाही. बाईकचं मी चालवील. एवढा काय? अरे चालवी मला माहिती आहे आता. अरे हो अगं ऐकलंस काय ग? हा. अगं कोण आलाय बघ. ये लवकर. आला ग बाई, माझं लेकरू आलं ग बाई, मुंबईहून माझं पोरगा आलं ग बाई, माझा पाशा आला ग बाई, सोनं माझं कसं आहे ग, किती ग दिवसाने भेटले ग किती दिवसाने भेटलं होतं ग बाई. तुला माहितीये एवढा असताना बघितलं होते रे तुला. असं शेंबडा नाचायचं माझ्या समोर. मामी शेंबूड, मामी शेंबूड, लगेच असं शेंबूड काढीत होते तुम्ही. असं ना नागडा माझ्या समोर धावायचा. मामी मामी मामी. अजून ते नागडं रूप दिसतंय ग बाई, अजून नागडं रूप दिसतंय तुझं. कसं ग लेकरू माझं आलं. मामी आता नको आणूस ते नागडं रूप समोर. आता मोठा झालं. बाकी मामा हा? लग्नाला इतकी वर्ष झाली होय. तर मामी अजून कोकणातली भाषा बोलत नाही, कोल्हापुरीत चालू आहे. अरे 4 महिने डिलिव्हरीसाठी कोल्हापूरला, 4 महिने इकडे कधी शिकणार नाही, नाही, हाजा? बरोबर आहे. पण मामी लॉकडाऊन एकदम मानवलं. पोटपीट सुटलं एकदम मस्त. 5 मामा परत? हा, मग हे काय अभिमानाची गोष्ट आहे? अरे मामा काय कधी थांबणार आहेस? हा की तू 6वा ना? नाही 8वा. अरे मधले 2 कळवलं पण नाहीस तू. अरे कुठल्या तोंडान कळव? दरवर्षी आपलं तेच काय सांगते बसू बस. कंटाळा आलाय वा, कंटाळा आलाय रे. अरे सारखी पोरं जन्माला येत आहे, काय करू? अरे ते स्वतःहून येतात, तू थांबशील तेव्हा ते थांबतील ना. भावा साड्या, तुमच्या मुलं माझा डोका फिरलेला आहे. हा? हा तुझा बाप आणि तू. अरे झोप उडवली वाय तुम्ही माझी झोप. आता झोप उडवल्यावर हेच होणार ना. काय संबंध आहे मामा? काय संबंध काय आहे? संबंध? बसाड्या मला वर तोंड करून बोलतोस काय संबंध आहे म्हणून? हा? अरे माझ्या झाडाला आंब येतात, तुझ्या झाडाला आंब नाही येत, त्याला मी काय करू? नशिबाचा भाग आहे का त्या मनाचा? अरे पण दरवर्षी ज्या झाडाला आंबे येतात ते झाड तुझं कसं काय होतं? हा खरं नाही असं नाही हा? बघ पण मी दरवर्षी तुला आंब पाठवतो ना. पाठवतो ना. हा मग? अरे दादा तू कधी आला? आता हा कितवा? हा 3रा ना ग? नाही 4था. 3रा गे. अहो असं कसं 4था आहे ना, मी पोटात वाढवले, मला कळणार नाही का? बाबानू दादान मला नवीन कपडे आणले नाही. छान आहे, माझे आहेत ते. माझे आहेत ते, हात नको लाव. दादा अरे हे जीन्स आणि टी शर्ट मी घेऊ? अरे होणार आहेत का? त्याची साईज दादान मला अरे नवीन कपडे आणले. अरे होणार आहे. अरे अरे घेऊ दे रे.
काय कपडे आम्ही काही बदलले नाहीत काय अरे, काय पण ते- बोलतो? काय, मस्त आहे ना टावेल मामा वा. माझं टॉवेल आहे ते माझं पर्सनल आहे मी वापरायला आणलंय अरे ते. होय मोठा टावेल मला टावेल जसं काय आम्ही बघितलंच नाही आहे आणि मामाला दिलं असं काय होईल मला अरे पण चांगलं मी काय वापरू मग असं म्हणतोय एक मिनिट हा घे तुला अरे. जा, ये. अरे दादा दादा तू कधी आला दादा हा किती आता हा आपला आहे आपलाच आहे तो. आपलाच आहे हा मग नाही त्याला घरी कधी मी बघित नाही ना नेहमी तिट्यावर असतो का रे तिकडेच बघतो मी त्याला तिथं असला तरी आपलाच आहे तो. दादा आलाच बरं झालं ते 500 रुपये ते कशाला ते आपल्याकडे ती डबल बारी ठेवलेली आहे ना गणपतीला अरे पण 500 रुपये मी कशाला देऊ देवधिकाचं काम आहे पुण्य केवढं दादा, लागते देऊन बाबा टाक, ते देऊन टाक, पटकन 500 देऊन रुपये टाक, दे. सगळं किती दे. आहे? अरे किती गप्पा! आहे? गोंधळ केवढा घालतावाय एक तर हा माणूस थकून भागून आलाय त्याला चाय विचारायची पाणी विचारायचं आता काही नाही नुसतं पैसे दे पैसे दे पैसे दे वासाडून कधी पैसे बघितलं नाही आग लागली तुमच्या तोंडाला ती काय बापाची इज्जत काढतोय वासाड्या दे रे 500 रुपये द्यायला अरे मामा काय तू पण आल्याला पैसे द्यायला लावतो अरे दे काय मोठा माहितीये काय आम्ही काय पैसा कधी बघितलेला नाही काय दे दे पैसा त्याला हा. तू असं का बोलतोयस रे आणि ते कोल्हापूरची बाजू सांभाळायला पाहिजे ना कोणतरी अगं, ए दादा ए ते बूट मला आवडलेत मस्त बूट आहेत मी घेऊ अजिबात नाही ते तुला मोठे होतील नाही नाही मी बोळ्या घालून वापरेन ना अरे, ए, ए, दादाने मला बूट दिले. ए, अरे, अरे, दादाने नेऊ मला दे बूट दिले. नेऊ दे बूट काय मोठा बूटवाला आम्ही काही कधी बूट बघत अरे नाही. तू सगळं बघितलंयस पण आता मी बुट घालून आलो ते आता मी जाताना काय घालू आता माझी शिल्पर घालून जा हा. मामा येताना बूट घालून आलो आता जाताना स्लीपर घालून जाऊ गाडीला माहितीये का तू बूट घातलेस का शिल्पर घातलीस ती वाचाड्या मामा किती लुबाडणार आहे किती लुटणार आहे सा काय बोललास तू मी लुटतोय तुला हो मी लुटतोय तुला हो. मी लुटतोय ए मामा भाचे भांडू नका रे बाबा पदर पसरते रे बाबा अहो, अहो, काय अक्का नाही तुला नाही. अजून आमचं भांडण सुरू झाली नाही नाही झाले का भांडल्यावर बोलायचं आहे ना बर बर बर. काय रे हा मी लुटला काय लुटलंय तर आताच्या आता मला सांग चल सांग इथं यायच्या आधी शेतावर जाऊन आलोय मी बाई काय यावेळी पुन्हा बांध सरकवलास दरवर्षी थोडा 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 बांध सरकवतोस अरे माझ्या हद्दीतला साग आता तुझ्या हद्दीत अर्धा किलोमीटर आत गेलंय अरे पाऊस जोरात पडला त्याला मी काय करू पावसाच्या पाण्याने माझ्या हद्दीत आला असेल काय बोलशील अख्खं झाड कसं पावसाने येशील काय बोलशील तू माझ्यावर आरोप करतोयस वासाड्या आरोप करतोयस हा अरे तूच आलास नाही तर हावऱ्यासारखा अरे मला 8 पोरं आहेत 8 तुला किती आहेत एकच आहे ना अरे पण मग मी सांगितलं होतं 8 पोरं जन्माला घालायला अरे देवान दिला ना देवान आम्ही ना चिंदीगिरी करीत नाही तुमच्यासारख्या मुंबई सारख्या लोकांची हाय ना सगळा मन मोकळेपणानं हातचं काही राखीतच नाही आणि तू काळजी करू नका वसाडे काळजी करू नको जो जन्माला घालतो ना तो दाना देतो अरे मग पैसे पण त्याच्याकडेच मागणार माझ्याकडे कशाला मागतो दर 2 आठवड्याने आईला फोन करतो इमोशनल होते ती भोळी होते बोलते मामाला पैसे पाठव माझ्याकडे कशाला मागतो पैसे माफ कर जेवढं झालं तेवढं झालं तू राहा मी चाललो आता हे इथे असं कसं अरे ते 4 दिवस राहा की बाबा 4 दिवस हा. 4 तासात एवढा खर्च दिलाय 4 दिवस राहू दे मला नाही थांबायचं अरे नाही तर असं- मी आईला कळवतो बरं बरं ऐक बरं जातोयस ना ए याच्यासाठी जे आणलेले वस्तू आहेत त्या कुठे आताच ठेवले. ठेवलेस हा. हा? मामा मला काही नको मला भाचा आहेस ना माझा असं कसं रिकाम्या हातात परत जाणार आहेस तू हा? आणते. चल, जरा आणतो हा? हा. चल, चल, घे. हा आई बाबू मामाकडनं पैसे घेतला हा ह्या जन्मात होणार आहे त्याच्याकडनं वसुली काय ना काय मामा नाही सुधारणार काय वसुली बिसुली होणार नाही उलट इथे आलो अजून खर्च झालाय माझा अगं तुला माहिती आहे मामी आता 8व्यांदा परत प्रेग्नेंट आहे काय बोलतोस वा 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 काय आई असं रे भाव आहे माझा नवसाचा आहे त्यो भाव आहे बरं ऐक जमीन जुमला कोण सांभाळतं मामा सांभाळतो ना असं काय करतो देवाधर्माचं तोच बघतो माझ्या बापसाचा वरचं साध्य कोणी करतं तोच करतो मग भाव आहे माझा बरं ऐक रे का म्हातारशी येऊ नको हा 1000 रुपये दे मामीच्या हातावर मामी बरी आहे लेकरा आई मी अजिबात काय करणार नाही मला हे पटत नाहीये तू काय बोलतेस ते पहिले पैसे दे मला काही ऐकायचं नाही ठेव तू फोन ये ये ये. ए, हा? हे काय देवाचा परसाद आणि हा देवाचा अंगार आहे हा कशाला ए तुझ्या आईशीने मला फोन केला नव्हता ना तुझ्या पोरग्याला बरं नाही म्हणून तर देवाला पूजा घातली होती त्याचा हा अंगार आहे गेलास की पोरग्याच्या डोक्याला लाव हा बरं वाटेल त्याला आणि हे बघ गरोदर आहे तरी 3 दिवस उपाशी राहिली आणि मी म्हणजे नुसती आंघोळ केली आणि शंकराच्या पिंडीला 108 फेऱ्या मारलेल्या आहेत काय जमतलंस
किती जरी झालं तरी तुझा पोरगा आहे हा. वंशाचा दिवा. मामा तू पण नाही एवढं कशाला केलं नाही नाही काय केलंच म्हणजे करायला नको काय आपल्या पोरांसाठी. अरे त्याला मोठा होताना मला बघायचा आहे. हा तो मोठा झाला तर माझ्या पोरग्यांना बघीन ना तो. असं आहे का नाही? म्हणजे अजून अपेक्षा आहेतच तुझ्या. नाही, नाही, काय मामा नाही नाही एगे आईने 1000 रुपये दिलेत येणाऱ्या बाळासाठी. असू दे. चल मी निघतो. ए बाबा जातोय गाराणा घालतो देवाला सुखरूप जाशील ना. हाय. हा? हात जोड हा? ये जय देवा महाराजा 12 गावच्या 12 राटीच्या 12 वैवाटीच्या महाराजा. वय महाराजा. वा गणपती देवा सालाबाद प्रमाणे तू सगळ्यांच्या घरात आलेला आहेस. तर माझा भाचा आज मुंबईत निघालेला आहे त्याला सुखरूप जाऊन दे रे महाराजा. वय महाराजा. प्रसाद हा माझा मामा. म्हणजे दिसताना तुम्हाला वाईट दिसलं असेल पण खूप प्रेमळ आहे. आणि गाववाल्यांचे हे जे प्रेम आहे ना ते पैशात नाही मोजता येत रे. हे खरं आहे. म्हणजे मुंबईत कितीही संकट आली तरी आम्हाला आमची आशा असते की आमचं गाव आहे तिकडे गावची लोकं आहेत काही नाही केलं तरी 2 घास खायला घालतील. ही माणसं टिकली पाहिजे. ही टिकली तर गाव टिकेल. तर देवा हा माझा भाचा आता निघालेला आहे तर त्याचं संपूर्ण कुटुंबाला सुख शांती समाधान आरोग्य आणि धनलाभ चांगलं लाभू दे रे महाराजा. वय महाराजा.